विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच वेगवेगळी कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक चोरगे यांनी केलं। डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं आयोजित टेक्नोव्हा या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। स्पर्धेतील 7 वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये 526 विद्यार्थी सहभागी झाले होते। कसबा बावडा इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीनं टेक्नोव्हा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांचं मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। प्रास्ताविकेत प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी या स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला। पॉलिटेक्निकच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या टेक्नोव्हा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक नेहमीच अग्रेसर राहिलंय। भविष्यातही अशाच पद्धतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम घेत राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक ए.के. गुप्ता यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बहुशाखीय अभ्यासाला महत्त्व दिल्याचं सांगत समाजाला उपयोगी असणारे संशोधन विद्यार्थ्यांनी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। प्रमुख पाहुणे दीपक चोरगे यांनी विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही सुद्धा होणं महत्त्वाचं आहे। भाषेवरील प्रभुत्व, सादरीकरण आणि आत्मविश्वास या गोष्टी करिअरसाठी उपयुक्त ठरतात। टेक्नोव्हा सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना चांगलं व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं त्यांनी नमूद केलं। या स्पर्धेत टेक रिक्रुटमेंट, टेक फ्युजन, ग्राफिनोव्हा, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, रोबो रेस, क्विज कॉम्पिटिशन अशा 7 प्रकारांचा समावेश होता। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील 526 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमुळे आमच्या कलागुणांना एक चांगलं व्यासपीठ मिळालं असल्याच्या भावना अनेक स्पर्धक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। सर्व इव्हेंट्स मिळून प्रथम आणि द्वितीय असे क्रमांक काढण्यात येणार असून त्यांना एकूण 50,000 रुपये रोख, पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे। यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक नितीन माळी, रजिस्ट्रार सचिन जडगे, समन्वयक प्राध्यापक धैर्यशील नाईक यांच्यासह विभाग प्रमुख, विद्यार्थी उपस्थित होते।